हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 17 तारीख रविवार आणि आज माझ्या डॅडचा बड्डे आहे, तर आम्ही आज बड्डे सेलिब्रेट करणार आहोत। तर आज बड्डे आहे तर आम्ही बड्डे करणार आहोत। तर आम्ही आज प्लॅन केला बिर्याणी करण्याचा। तर बिर्याणी करायचं ठरवलेलं आहे आणि बिर्याणी मी आणि गौरी आणि अक्षय मिळून तिघेजण मिळून करणार आहोत बिर्याणी आज। तर सोबत राहा तुम्ही आणि बिर्याणी केल्यानंतर आम्ही परत काय करणार आहोत, सेलिब्रेशन। तर तुम्ही काय काय साहित्य आणलेलं आहे, चिकन आणलेलं आहे 2 किलो, तांदूळ, बिर्याणी राईस, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर आणि दही सगळं आणलेलं आहे। प्रोसिजर करावं लागेल, काय करावं लागेल हे तुम्ही सोबत राहा, तुम्हाला कळेल आणि आम्ही बड्डे कसं एन्जॉय करतोय ते तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, हा आहे खडा मसाला। या दिवसाला तेजपत्ता, लवंग, मिरी, शाजिरे, दालचिनी, तर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण आता इथे बिर्याणीची तयारी करत आहोत। तर चिकन पहिल्यांदा मॅरिनेट करून घेत आहोत। पहिल्यांदा मीठ टाकलेलं आहे, हळद टाकून घेतलेलं आहे, गरम मसाला, गरम मसाला टाकून घेत आहोत आपण। यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकलेलं त्यात। हे पण सांगा। आणि इथे अक्षय कांदा कापत आहे, इथे गौरीची तयारी सुरू आहे चिकन मॅरिनेट करायची। आणि ते मम्मी इथे आपण कांदा घेतो तळून। कांदा चांगला ब्राऊन कलरपर्यंत भाजून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये थोडंसं तिखट टाकून घेऊया, 2-3 मिनिट टाकून द्यावं असे यात आपण हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। आता यात आपण दही टाकून घेतलेलं आहे। आपण यात पुदिना टाकून घेतलेला आहे। आता यात आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि 2 टोमॅटो टाकून घ्यायचे, मिक्स करायचं चांगलं। कांदा टाकून घेतो आपण फ्राय केलेला, चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता झाकून ठेवायचं आपण, चांगला 3 ते 4 तास मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता चांगला मॅरिनेट झालेला आहे, त्याला आपण चांगला एक 50-60% वाफून घेऊया आपण। आता याला थोडंसं वाफून घ्यायचं आहे, एक 60% तरी 70% मटण शिजलं पाहिजे आणि नंतर मग आपण तांदूळसोबत या दम लावून घ्यायचं आपल्याला। तोपर्यंत इकडे पाणी उकळलेलं आहे, आता आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊया। हा घेतला आपण बासमती राईस, त्याला आपण अर्धा तास सोक करून घेतलेला आहे। थोडासा अर्धा तास शिजून घ्यायचा तांदूळ, पूर्णपणे शिजवायचं नाही कारण आपल्याला प्रथम द्यायचा आहे। खाली पातेल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, खाली पीस करून घेतलेले आहेत। जो आपण तांदूळ उकळून घेतलाय तो टाकायचा आपल्याला।
फायनल लेअर टाकून झालेले आहे. याला आपण छान असं झाकून दम द्यायचा आहे. एक 5 ते 10 मिनिट दम द्यायचा आहे. खाली तवा घेतलेला आहे. फायनली जेवण तयार आहे. या जेवायला.